ठाणे शहर झपाट्याने विस्तारत आहे. ठाणेकरांच्या मागणीनुसार मनोरंजनासाठी घोडबंदर वाघबीळ येथे राज्यातील सर्वात मोठे तीर्थरूप निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी नाट्यगृह उभारण्यात येत आहे. सुमारे 2500 प्रेक्षक क्षमतेचे हे नाट्यगृह सांस्कृतिक क्षेत्रासाठी एक मोठी देणगी ठरणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. सदर नाट्यगृहाचं भूमिपूजन महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पूर्वीच करण्यात आलं आहे, परंतु निधी अभावी या नाट्यगृहाचं काम रखडलं होतं. आता राज्य शासनाने या प्रकल्पासाठी एकूण 138 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्याचे कालच शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. पहिल्या टप्प्यात 85 कोटी तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 53 कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचे मी आभार मानतो. येत्या 3 वर्षात हे नाट्यगृह ठाणेकरांच्या सेवेत दाखल होईल, असं सरनाईक यांनी सांगितलंय. सुमारे 7300 चौरस मीटर क्षेत्रफळावरती उभारल्या जाणाऱ्या या नाट्यगृहामध्ये 2500 आसन क्षमता असेल. त्यामध्ये मुख्य सभागृहात 1600 आसने तसेच 2 बाल्कनी, प्रत्येकी सुमारे 450 आसनांची व्यवस्था असणार आहे. विशेष म्हणजे रंगमंचाची उंची गडकरी रंगायतांपेक्षा तब्बल 12 मीटर अधिक ठेवण्यात येणार आहे, ज्यामुळे भव्य नाट्यप्रयोग सादर करणं शक्य होईल. नाट्यगृहाच्या परिसरातील सुमारे 60% जागा मोकळी ठेवून सुमारे 2000 चौरस मीटरचा प्रशस्त प्लाझा उभारण्यात येणार आहे. या प्लाझामध्ये एकावेळी 1500 ते 2000 नागरिक उभं राहू शकतील. तसेच लाईव्ह इव्हेंट, सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्याची सुविधाही उपलब्ध करून दिली जाणार आहे. परिसरात आकर्षक गार्डनही विकसित केलं जाणार आहे. वाहनतळांची मुबलक व्यवस्था करण्यात आली आहे. सुमारे 650 चारचाकी आणि 300 दुचाकींसाठी पार्किंगची सोय असेल. याशिवाय 3 मजल्यांची पार्किंगची सुविधा दिली जाणार आहे. बघा, ठाणे पूर्वीपासूनचं साहित्यप्रेमी आणि नाट्यकर्मीचं शहर म्हणून ओळखलं जातं. उलट मी तर नेहमी म्हणेल की मुंबईनंतर ठाणे आणि पुण्यामध्ये नेहमीच सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी कोण पुढे याची चर्चा होत राहिलेली आहे. आणि आम्ही प्रत्येक वेळेस दाखवून दिलंय की ठाणे कुठल्याही परिस्थितीमध्ये कमी नाही आहे. आम्ही नेहमीच दाखवत आलो ठाणे तेथे काय उणे, आणि सगळ्या नाट्यप्रेमींसाठी ही एक पर्वणी ठरणार आहे. आणि शिवसेना आणि एकनाथ शिंदे साहेब फक्त घोषणा करून थांबत नाही, ती याची पूर्तता करतात. खरं तर आम्ही हे 3 महिन्यापासून सगळं आमचं चालू आहे, परंतु आम्ही लोकांपर्यंत आणलं नव्हतं. काल जेव्हा राज्यानं GR काढला 138 कोटी रुपयाचा, आणि GR काढल्यानंतर ते आता कामाला जेव्हा सुरुवात होणार आहे तेव्हाच आम्ही याची अधिकृतरित्या घोषणा केली. आणि माझ्या मतदारसंघातला लोकप्रतिनिधी म्हणून सातत्याने घोडबंदर वासियांची जी मागणी होती, मला अभिमान आहे की या घोडबंदर वासियांची मागणीची जी आहे ती पूर्तता आम्ही करतोय.